नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय, अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढणार. आता ही गोष्ट लपून राहिलेली नाही. RSSनं आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि लावून धरलेलं आहे की आता घटक पक्षांचे लाड पुरे करा आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन केंद्रीय जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, विशेषतः अमित शहा यांनीही स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत की या वेळेला मुंबई महापालिका जी देशाची आर्थिक राजधानी आहे, ही भारतीय जनता पक्ष स्वतः स्वतंत्र झेंडा तिथे फडकवला गेला पाहिजे. बघा तुम्ही, आता 2-2.5 वर्ष झाली निवडणुका नाही आहेत आता, परंतु त्या 2017ला ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेची गणित बघा. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, उद्धव ठाकरे आता जे तुकडे झालेले, त्याचे तुकडे झालेले नव्हते. अखंड शिवसेना. काय फरक होता? 2-4 नगरसेवकाचा फरक. त्यांचे 84, यांचे 82, एवढंच काहीतरी होतं. फार फरक नव्हता. नंतर मनसेचे 6 फोडून घेतले, अपक्ष 3 फोडून घेतले, 9 असे 93 शिवसेनेचे झाले. एवढाच विषय होता. परंतु भारतीय जनता पक्षाने चांगली मजल मारली ती. आता मात्र त्यांनी शिवसेनेचे 2 तुकडे केलेत, राष्ट्रवादीचे 2 तुकडे. राष्ट्रवादीचा काही फार संबंध नसला तरी सुद्धा शिवसेनेचे 2 तुकडे हे फार महत्वाचा विषय आहे. एकनाथ शिंदे स्वतंत्र लढायचं या भूमिकेत आहेतच. त्यांची पेरणी चालू आहे. काँग्रेस 32 होत्या, 32 सीटा निवडून आल्या, त्यांचं तेवढीच परिस्थिती असती कायम. आणि त्यांच्यात पण आता लाथळी चालू आहे. आणि अजितदादा हे पूर्णपणे सरेंडर आहेत भारतीय जनता पक्षाला. ते म्हणणार ठीक आहे, स्वतंत्र तर स्वतंत्र, त्यांना काही घेणं देणं नाही. अजितदादांचं पूर्ण लक्ष हे असणार आहे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, इकडे लक्ष असणार आहे त्यांचं. नाही असं नाही, कारण त्यांची आता आमदाराची संख्याही वाढलेली आहे. त्यांनाही त्यांची ताकद त्यांना वाढवायची आहे. शरद पवारांचं काही विशेष नाही आहे तिकडं, कारण ते एकत्रच होते ना त्यावेळेला सुद्धा. काय सीटा आल्या त्या त्यांच्या काही झाल्या नव्हत्या, 8-9 असतील काय, तर त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. म्हणजे नगण्यच म्हटलं पाहिजे. मुख्य शिवसेना 2 गट झालेले आहेत. भारतीय जनता पक्षाला त्याचा लाभ उठवायचा आहे आणि ही गणित पुढची दूरदृष्टी म्हणतात त्याला. ही दूरदृष्टी ठेवूनच भारतीय जनता पक्षानं ह्या सगळ्या खेळ्या केलेल्या असाव्यात. आणि आता RSS आणि हे सगळे यायचे, हे निष्ठावंत यायचे आणि त्यांनी आता सांगायचं की नाही, आता आपण स्वतंत्र लढू. आणि केंद्रीय स्तरावरनं सुद्धा हेच पाहिजे की ही आर्थिक राजधानी आपल्या ताब्यात हवी ना त्यांना. आणि देवाभाऊंचं राजकारण, त्यांची कूटनीती, मुत्सद्देगिरी, ह्याचं कौतुकच होतंय आज. देश पातळीवर सुद्धा देवाभाऊ हे आता कूटनीतिकार म्हणून प्रसिद्धच आहेत आता. आणि ते महापालिका ताब्यात घेण्याचं आश्वासन कदाचित देवाभाऊंनी दिलं असावं, म्हणूनच कदाचित बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष आहेत, कारण त्यांचं सुद्धा कौतुक करावं का लागेल, विधानसभेमध्ये घवघवीत यश मिळालेलं आहे त्यांच्या अध्यक्षतेच्या काळात, हे नाकारता येणार नाही. त्यामुळं बावनकुळे सुद्धा बोलून गेले की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवण्याच्या मनस्थितीत आहेत, असं काहीतरी एक कुठंतरी युट्यूबवर फिरत होतं. ते म्हणजे काहीतरी बोललेले असणारच आणि त्यांची इच्छा पण तशीच दिसते. कारण ते स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीच्यासाठी जे करावं लागतंय ते आता भारतीय जनता पक्षाचे नेते करत आहेत त्या जिल्ह्यामध्ये. पण ते स्वतंत्र निवडणुका उर्वरित मुंबई महापालिका सोडून होणार का, ते अजून कळत नाही. कदाचित ज्या ठिकाणी युती करावीशी वाटेल त्या ठिकाणी ते युती करतीलही. परंतु आत्ता त्यांचे प्रयत्न हे नक्की आहेत की मुंबई महापालिका काहीही करून भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवायचा स्वतंत्रपणे. आणि घटक पक्षांना सुद्धा हा संदेश द्यायचा आहे त्यांना की आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका आल्या तरी सुद्धा आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतो. म्हणजे कायमच तुमच्यावर विसंबून काय प्रत्येकात वाटणी द्यायची पाळी आली आहे म्हणतात त्यांचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते. परंतु एक कळलं पाहिजे की त्यांची पण ताकद मिळते ना तुम्हाला. त्यांचीही ताकद मिळाली नाही का भारतीय जनता पक्षाला? मिळालीच म्हणावी लागेल ना. परंतु आता तसं नाही आहे. हे तर भारतीय जनता पक्षाची मुत्सद्देगिरी आहे. देवाभाऊ नेते आहेत त्यांचे. देवाभाऊ ब्रश मारतात, परंतु एकनाथ शिंदे आणि देवाभाऊंचा सुप्त संघर्ष राजकारणातला हा पण समोर येतोय. अजितदादा शांत आहेत
अजितदादांना मुंबई महापालिकेचं फार काही पडलंय असं दिसत नाही. त्यांना जिथं लक्ष घालायचं तिथं मात्र ते लक्ष घालणारच. आणि त्यांचं एकत्रीकरण वगैरे नंतर उद्धव राज एकत्र येणार का, या सगळ्या चर्चा आहेत नुसत्या. कारण एकंदर राज ठाकरेंचे प्रवक्ते आणि त्यांचे काही दुय्यम स्तरावरचे नेते जे बोलतात त्याच्यावर नाही का हे बंधू एकत्र येतील अशी अवस्था आत्ता तर दिसत नाही. या सगळ्या मीडियातल्या चर्चा असाव्यात असंच दिसतंय. आणि एकत्र आले तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला फरक पडणार नाहीत असं त्यांच्या पद्धतीनं त्यांचं एकंदर आत्ता त्यांची व्यूहरचना दिसते राजकारणातली, आणि ते पुढे जाताना दिसत आहेत. आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा भांडणं ही कशी लावता येतील हे प्रयत्न त्यांचे सोशल मीडियातनं चालू आहेत. एकंदर मुंबई महापालिका ही काहीही करून भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवून आपल्या ताब्यात कशी घ्यायची या प्रयत्नात आहेत. हीच आतली बातमी. काय हे कारण पुढं आलं म्हणजे हेच आलं पुढं की RSS निष्ठावंत कार्यकर्ते आणि केंद्र स्तरावरच्या नेत्यांचा बडगा यामुळं आणि देवाभाऊंची कूटनीती, बावनकुळेंची कार्यक्षमता, प्रदेशाध्यक्ष त्यांनी नाव विसरता येणार नाही आशिष शेलार हे सुद्धा ह्याच्यामध्ये, कारण मुंबईमध्ये त्यांना बऱ्यापैकी जबाबदारी त्यांच्याकडेच दिलेली आहे आणि ते बघतायत. आतनं सगळी संघटना भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ते सगळ्यांच्या मिटिंगा घेणं, सगळ्यांना संदेश देणं, ही पुढची तयारीला आशिष शेलार हे ओपनिंगचे बॅट्समन कसा असतो ना, तो चांगला खेळला तर सगळं होतं, तशा पद्धतीनं आता आशिष शेलारांचं काम चालू आहे. आणि स्वतंत्र निवडणुका लढवायचं हे डोक्यात ठेवून सगळे कामाला लागलेत. ह्याच्यामध्ये उद्याच्या काळात काय आणि बदल होईल, राजकारणात काय कुठले गट कधी कोण कोणाबरोबर गेलं, कोण हे बदल होऊ शकतात. परंतु आजची परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पक्ष हा स्वतंत्र निवडणुका लढवेल अशी आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.